राज्याच्या जलसंपदा विभागाने उजनी धरण क्षेत्रात मासेमारीसाठी ई टेंडर प्रक्रिया सुरू केली आहे। याला स्थानिक मच्छीमारांनी कडाडून विरोध केला। त्याच पार्श्वभूमीवर आजपासून पुढील 3 दिवस उजनी धरण परिसरात मच्छीमारांनी मासेमारी बंद पुकारलाय। त्यामुळे इंदापूर आणि भिगवण येथील मासळी बाजार पुढील 3 दिवस बंद राहणार आहे। केवळ पुण्याच्या इंदापूर आणि भिगवण येथील मासळी बाजार बंद राहणार नाही, तर सोलापूर जिल्ह्यातील जेऊर, कंदळ, टेंभुर्णी यासह इतर मासळी बाजार देखील बंद राहणार असल्याने 3 दिवसात कोट्यवधी रुपयांची उलाढाल ठप्प होणार आहे। सध्या इंदापूर शहरातील या मार्केटवर मी आलोय। कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत चालवलं जाणार ही मासळी बाजारपेठ आहे आणि आपण बघतोय या ठिकाणी हे आतलं चित्र मी दाखवतो। हे जर आपण बघितलं तर संपूर्ण आडत जी आहे ती तुम्हाला पूर्णपणे या ठिकाणी बंद दिसते। कोणीही या ठिकाणी फिरकत नाही। यावेळी दररोज या ठिकाणी शेकडोंची गर्दी असते, हजारो लोक या ठिकाणी येत असतात। आता या ठिकाणचे काही आडतदार आहेत, आडतदारांशी संवाद साधू। का आज बंद का ठेवलाय? महाराष्ट्र शासनाने ई टेंडर काढल्यामुळं खाजगी ठेकेदारी येणार आहे आणि त्या खाजगी ठेकेदाराचा आम्ही सर्व मार्केटदार, आडतदार यांच्या वतीने निषेध करण्यासाठी 3 दिवसाचा हा बंद ठेवलेला आहे आणि त्याच्यासाठी उद्या सोलापूरला आमचा मोर्चा आहे। किती आडती येतात आणि कुठून कुठून मासा येतो? इथं साधारण 16 आडती आहेत आणि मासा आदती, सिरसोडी, पडस्थळ ह्या भागातून आणि इथं वालचंदनगर ह्या साईडून येतो भरपूर। काय एकंदरीत उजनीचं जे मार्केट चालतं, इंदापूर बाजार असेल किंवा भिगवण बाजार असेल, या दोन्ही बाजारातून दररोजची आवक जावक किती, म्हणजे ज्याला आपण व्यवहार म्हणतो, तो किती व्यवहार फिरतो? आज साधारणतः या उजनीमध्ये 70 ते 80 लाखाचा व्यवहार रोजचा या पट्टीमध्ये चालतो आणि आज आमचं मच्छी मार्केट बंद असल्यामुळे आज जवळजवळ 3 दिवस बंद राहणार आहे। त्याच्यामुळे आमची दैनंदिन साखळी तुटणार आहे। व्यापारी वर्ग आता पुन्हा श्रावण महिना लागतोय, त्याच्यामुळे व्यापारी वर्ग बंद होणार आहेत, आमचं ठप्प यावर होणार आहे। जे आमचे काही मासे व्यापाऱ्यांनी नेलेले त्याचे पैसे येणं बाकी राहणार आहे। त्याच्यामुळे आमच्यावर हा आर्थिक परिणाम आमच्या आडत्यावरती जाणवणार आहे। बरोबर, कारण 3 दिवस जरी हा संप असला तर या 3 दिवसामध्ये कोट्यवधी रुपयाची उलाढाल जी आहे ते ठप्प होणार आहे। आणि ई टेंडरिंगच्या गोष्टीला विरोध दर्शवण्यासाठी मच्छीमारांनी जो आपला 3 दिवसाचा मासेमारीचा व्यवसाय बंद ठेवलाय त्याचा थेट परिणाम जो आहे तो या ठिकाणच्या मासळी बाजारावरती आता होताना आपल्याला पाहायला मिळतोय। देवा राखुंडे, NDTV मराठी, इंदापूर।